कुणीच केलेला नाही विकास काय. निधी काय अजून तर आम्हाला दिसायला नाही. त्यांनाच उडकायची पाहिजे आता. विकासाचं काही नावच काढू नका. तर त्यांचं कुठं लग्न कुठं काय ह्या कामालाच विकासाच्या कामासाठी म्हणून गावात ते आलेले नाहीत आमच्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा याच लोकसभा मतदारसंघाची आहे आणि म्हणूनच या लोकसभा मतदारसंघातील ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांना काय वाटतंय हे आपण पाहणार आहोत. मला सांगा, तुमचा लोकसभा मतदारसंघ हा खूप चर्चेतला आहे. काय नेमकं तुमचं मत आहे? या तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झाला आहे, काय झालं तुमचं मत सांगा. विकास असा म्हणजे कुणीच केलेला नाही विकास काय. पण आता कसं आहे, राष्ट्रीय हितासाठी देशाच्या हितासाठी म्हणूनच भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना यांना आपण मतदान करायचं आहे. तुमचे जे हे आहेत खासदार आहेत ते कुठे फिरकले नाहीत अशा पद्धतीचा एक चर्चा आरोप होतोय. काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे? काय झालं, 2 वर्ष कोरोना काळ गेला, 2-2.5 वर्ष. आणि त्या कोरोना काळामध्ये म्हणजे लोकच बाहेर पडत नव्हते आणि त्यांना पण फंड हा मिळत नव्हता असं आम्हाला ऐकायला मिळालं की शासनानं सगळ्या केंद्र शासनानं खाली फंड द्यायचाच नाही आणि तो फंड आहे तो सगळ्यांना लस म्हणा काय म्हणा ह्यासाठी तो फंड द्यायचा असं चर्चा होती. त्यामुळं असं नाही की फिरता आलं नाही किंवा काय नाही, असं काय असं म्हणजे काय एवढं नाही. पण आता त्यांना हे पण कमी मिळाली संधी की जास्त फिरायला संधी कमी मिळाली असं झालं. काय तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कामं झाली जी प्रामुख्याने सांगणं अपेक्षित आहे? आजच्या या जे विद्यमान मानेसाहेब होते यांच्या पडण्यात आमच्या शिरोली गावात तर काय निधी काय अजून तर आम्हाला दिसायला नाही, तर आम्ही त्यांच्याशी नाराज आहोत. ते गावात आले का? कारण अनेक गावात त्यांनी काम केलेल्याचं पोस्टर लावलेलं आहे. आम्हाला काय पोस्टर आम्ही ते बघितलेलं नाही, त्यांनाही पाहिलेलं नाही. त्यांना पाहिलं नाही म्हणतात. तुमच्या गावात किती काम झाले किंवा पोस्टर लागले? कसं आहे, ते इलेक्शन नंतर गावात त्यांचं कुठं लग्न कुठं काय ह्या कामालाच विकासाच्या कामासाठी म्हणून गावात ते आलेले नाहीत आमच्या देशमाने. विकास केला नाही, विकासाच्या कामात जसं काहीच नाही, उठावं असं काहीच नाही. मला सांगा, तुमच्या गावामध्ये विकास झाला का? धैर्यशील माने या ठिकाणी आले का? त्यांनी गावाकडे पाहिले का? किती निधी दिला? त्यांनाच उडकायची पाहिजे आता. काय त्यांनाच बोर्ड लावलेला आम्ही शिर्लीमध्ये, विकास निधी दिला, एकदा सुद्धा आलेला नाही तिथं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून असून दे, कुठं फंडाला नाही काय नाही. तुम्हाला कधी बघितले? तुम्ही बघितलं का कधी खासदारांना तुमच्या गावात आलेत की 2-4 वेळा आलेत. तेवढंच काहीतरी कार्यक्रम असला तर, नाहीतर काय कायम नाहीतच. निधी किती दिला गावाला? काही नाही. कल्पना नाही, फक्त आम्ही बघायलाच नाही आणि त्यांना निधीच कसं समजणार आम्हाला. खासदार म्हणून आम्ही बघायला नाहीत त्यांना. आणि सगळ्यात जास्त लीड शिरोली गावाने दिले. या लोकसभेच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त शिरोली गावाने लीड दिले. तुम्ही सगळ्यांनी जास्त लीड दिले, तुमच्या गावाला निधी नाही, तुम्ही नाराज आहात त्यांच्यावर? होय, नाराज आहे. होय, आलेलीच नाही ना गावात. येतात ती लग्न कार्य किंवा काय असं कोणतं एक्सपायर अशा येते ती, बाकीच्या अशा येत नाही ती गावात. विकासाचं काही नावच काढू नका खासदारकीच्या आहेत. तर या सगळ्या भावना आहेत त्या हातकणंगले मतदारसंघातील सगळ्या नागरिकांच्या आहेत की या ठिकाणी खासदार तर आले नाहीत, काही वैयक्तिक कार्यक्रमासाठी आले, मात्र निधीसाठी या गावामध्ये आमच्या आलेले नाहीत. 5 वर्ष आम्ही बघितलंच नाही, अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया अनेकांनी दिलेल्या आहेत. अनेकांनी कोरोनाच्या काळामुळं निधी आला नसेल अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळं हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी आहे का? तर 100% या ठिकाणी ग्राउंडवर तशा पद्धतीची नाराजी दिसते. आणि या सगळ्या नाराजीला कशा पद्धतीनं फेस करतात धैर्यशील माने हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.